नारी शक्तीवंदन विधेयक 2023 हे एक स्पेशल अधिवेशन बोलून संसदेमध्ये काल पारित होणार होतं आणि ते नामंजूर झालं. आता यासाठी 528 मतदान झाले 540 पैकी. त्यामध्ये 298 हे विधेयकाच्या बाजूने पडले आणि 230 हे विरोधात पडले. एकूण पाहिजे होते विधेयक मंजूर होण्यासाठी 352. तर तसं झालं नाही. भाजपवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि यामध्ये अजून काही दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. एक की भाजपची इथं स्पेशल हार आहे आणि दुसरी गोष्ट काँग्रेसचा याच्यामध्ये विजय आहे आणि काँग्रेसचं जे संविधानिक मत आहे किंवा लोकशाही वाचवायचं मत आहे की ते आम्ही वाचवली असं काँग्रेसचं मत आहे. तर भाजपचं मत आहे की महिलांसाठी महिला प्रबळ आणि एक समान पुरुष महिला हे करण्यासाठी आम्ही हे विधेयक आणलं होतं. त्यासाठी काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसने हे सर्वात मोठं पाप केलं. आता यामध्ये एक सिंपल गोष्ट आहे, काँग्रेसने कशाला विरोध केला हेही कळणं अत्यंत गरजेचं आहे आणि भाजप काय करत होते हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. भाजपचं म्हणणं होतं की 2023चं हे विधेयक जे आहे नारी शक्ती वंदन, तर हे यामध्ये भाजपने हे एक मुखवटा होता. मुखवट्याच्या खाली दोन गोष्टी होत्या. तर मतदारसंघाची पुनर्रचना आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर काही जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये कमी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी ह्याचा फटका बसणार होता. जसं की केरळ आहे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा इकडे. आणि उत्तर प्रदेशात मध्ये काही असे राज्य आहेत तिथे म्हणजे उत्तर भागामध्ये उत्तर प्रदेश असेल वगैरे वगैरे असे 2-3 राज्य आहेत. तर तिथे काय आहे माहिती का, लोकसंख्या जास्त आहे तर तिथे विधेयक वाढले असते. 540 च्या 850 जागा होईल त्या आणि त्याच्यामध्ये 270 33% महिला आरक्षण द्यायचं होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये थोडक्यामध्ये भाजपचा ह्याच्यामध्ये सरस फायदा झाला असता. आणि यामध्ये झालं असतं असं की महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघाची पुनर्रचना होत होती. आणि दुसरी गोष्ट यामध्ये जे भाजपच्या, आता बघा हे 131 घटनादुरुस्ती होती आणि घटनादुरुस्ती ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती झाल्यानंतर जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जे कंट्रोल आहे ते कोणाकडे येतं, सरकारकडे येतं. मग आता जर समजा जवळपास 540 च्या 850 जागा होत आहेत तर बाकी जागाचं जे कंट्रोल आहे, जे मॅनेजमेंट आहे किंवा इतर सर्व गोष्टी आहेत तर ते कोणाकडे आल्या, बाय डिफॉल्ट सरकारकडे आल्या. मग सरकारनं त्या ठिकाणी जे काही सरकार करू इच्छिते त्या पद्धतीने त्यांनी काय केली असती, आखणी केली असती. तर ह्याला काँग्रेसने विरोध केलेला आहे. काँग्रेस काय म्हणते, जसं तुम्ही नारी शक्ती वंदन विधेयक 2023 मध्ये पारित केलेलं होतं, ते संसदेमध्ये मंजूर झालं होतं, ते ऍज इट इज लागू करा, आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. 540 जागामध्ये ते तुम्ही करून टाका 33%, त्यामध्ये काही आमचं दुमत नाही. पण भाजपचं तसं म्हणणं नाहीये. भाजपचं म्हणणं असं आहे 33% आम्ही कधी करू, ज्यावेळेस मतदारसंघाची पुनर्रचना होईल, त्याला 850 जागा करून 850 मध्ये 33% करू, 270 करू. तर हे लोकशाहीच्या हिताचं नाहीये असं काँग्रेसचं म्हणणं आहे. लोकशाहीला घातक आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. जे देशाचं बॅलन्स आहे ते बिघडू शकतं असंही म्हणणं आहे. त्यामुळे ह्या विधेयकाला विरोध झाला आणि हे विधेयक पास होऊ शकलं नाही. आता ह्यामध्ये भाजपचा फायदा आहे का, तर भाजपचा एका पद्धतीनं भाजपचा फायदाच आहे. कसा आहे का, तर भाजपचा इथून पुढचा अजेंडा हाच असणार आहे की काँग्रेसने महिला सक्षमीकरणासाठी विरोध केला, काँग्रेसने विरोध केला. आता आम्ही महिलांना समानता देण्यासाठी, महिलांना पुढे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण त्याला काँग्रेसने विरोध केला. हा अजेंडा पूर्ण देशभर चालणार. माझं तुमचं म्हणणं आहे की येणाऱ्या एप्रिलमध्ये 5 राज्याच्या निवडणुका आहेत. आसाम आहे, पॉंडिचेरी आहे, तामिळनाडू आहे, केरळ आहे आणि पश्चिम बंगाल आहे. तर इथं काही इफेक्ट पडेल का, तर इथं याचा इफेक्ट पडेल असं तर वाटत नाही. त्याचं कारण काय, आसाममध्ये ऑलरेडी भाजपचं आघाडीचं सरकार आहे, पॉंडिचेरीमध्ये पण भाजप आघाडीचं सरकार आहे. आता राहिली गोष्ट पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 65 जागावरती भाजप आहे. भाजप इथं पूर्णपणे प्रयत्न करते की इथं सत्ता कशी आणता येईल, पूर्णपणे म्हणजे तन मन धन सगळं काही तिथे देऊन भाजप पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला परस्त करू इच्छिते आणि तिथे भाजप सरकार आणू इच्छिते. तर इथे चान्सेस आहेत ह्या मुद्द्याला धरून, ह्या गोष्टीला धरून इथं प्रचार होऊ शकतो. 2-3 दिवस बाकी आहेत, 23 आणि 29 असं 2 टप्प्यामध्ये पश्चिम बंगालचं मतदान होणार आहे. आता राहिला केरळचा विषय. केरळमध्ये भाजपचा आतापर्यंत एकही आमदार नाही आणि इथून पुढे होईल का नाही माहित नाही, का तर ते वेगवेगळे पक्ष आहेत, स्थानिक पक्ष आहेत आणि त्यामुळे तिथे स्थानिक पक्षाचं जास्त चालतं.
आणि तसंच सेम आहे तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमध्ये फक्त 4 आमदार आहेत. इथून पुढं तिथं होतील का नाही माहित नाही, पण भाजपचा इंटरनल जो काही सपोर्ट आहे त्या प्रादेशिक पक्षाला आहे. त्यामुळे हा विषय फार मोठा अजेंडाचा होणार नाही, पण याचं पश्चिम बंगालमध्ये इफेक्ट पडू शकतो. आणि जर पश्चिम बंगालमध्ये इफेक्ट पडला तर केरळ, तामिळनाडू भाजपला घ्यायची गरज नाही. पश्चिम बंगाल हे एक मोठं राज्य भाजपकडे येऊ शकतं 50 वर्षांनंतर. म्हणजे त्याच्या अगोदर होतं का तर नव्हतं. म्हणजे 50 वर्ष त्याच्या वेगवेगळे तिथं मुख्यमंत्री होऊन गेले वेगवेगळ्या पक्षाचे, पण भाजपचं 50 म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिथं मुख्यमंत्री होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे विधेयकाचा पुढल्या निवडणुकीवरती याचा अजेंडा होणारच. आणि काँग्रेस त्याच्याप्रमाणे त्याला वापरणार, भाजपच्या पद्धतीने त्याला वापरणार. पण एकंदरीत इथे एक गोष्ट लक्षात येते, मोदी सरकारची इथे सपशेल हार म्हणायला हरकत नाही. जय हिंद.